आज आमच्या नूतन वसाहत रामगाव येथे आम्ही शाळेला कुलूप लावत आहोत। आमच्या शाळेमध्ये 2022 पासून एकच शिक्षक आहेत। आमच्या इथे पहिली ते 5वी पर्यंत वर्ग भरत आहेत आणि आमच्या शाळेला शिक्षक नसल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे। आमच्या शाळेमध्ये सगळे इथे गोरगरीब लोक आहेत, भूमिहीन आहोत, ऊसतोडी कामगार लोक आहोत आणि आमच्या विद्यार्थ्याला शिक्षक नसल्यामुळे खूप गैरसोय होत आहे। इथून आमच्यापासून वडीगोद्री हे 6 किलोमीटर असल्यामुळे आम्ही काही इतक्या शाळेवर लांब टाकू शकत नाहीत आणि आमच्या इथल्या सर्व पाल्याची एवढी हे नाही की बाबा आम्ही वडीगोद्रीला शाळेत टाकू शकतो, एवढे आम्ही खर्च करू शकतो। सर्व गरीब गोष्टी आहेत, दीनदलित लोक आहेत तिथं आणि इथं प्रशासनाने वारंवार आम्ही 2022 पासून त्यांना निवेदन देऊन सीओ असतील, बीओ असतील, शिक्षण अधिकारी असतील, या सगळ्याला निवेदन देऊन त्यांनी आमच्या कोणत्याच प्रश्नाची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आज आम्ही ह्या शाळेला कुलूप लावत आहे। आम्हाला ह्या शाळेची कसल्याच प्रकारची गरज नाही आणि जर शासन याच्यानंतर बी जागे होत नसेल तर आम्ही नॅशनल 52 नंबर हायवेवर आम्ही आंदोलन करणार आहोत। तर आमच्या शाळेला 2 शिक्षक आणि पहिले शिक्षक 2 होते। एक शिक्षक कायमस्वरूपी रजेवर असल्यामुळं एक शिक्षकाला काय शिकवता येत नाही, त्यामुळे आम्ही शाळेला आज कुलूप ठोकण्यात आले आहे। वारंवार आम्ही सीओ साहेबाकडे गेलो असताना त्यांनी पण आम्हाला काही याच्यावर काही कारवाई केलेली नाही। सारखं म्हणतात देतो देत नाही, त्यामुळे आज आम्ही शाळा बंद करण्यात आलेली आहे। आमचा शिक्षक या शाळेचा शिक्षक 4 वर्षापासून गैरहजर असल्यामुळे आज आम्ही शाळा बंद करण्यात येत आहे, कुलूप लावला आहे शाळेला। वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला की सर तुम्ही आमच्या इथं का शिक्षण देत नाही, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की 4.5 वर्ष ते 5 वर्ष आम्हाला त्यांना काही करता येत नाही। जर त्यांना 4.5 वर्ष काय करता येत नसेल तर पहिली तर 5वी पर्यंत मुलांनी जायचं कसं आणि 5 वर्षात मुलगा राहतोय का ठिकाणीवर, वर्षात बदलतोय मुलगा, त्यांना काही येत नाही, मग आमच्या मुलाला काही येत नाही, याची दखल घ्या, अन्यथा आम्ही 17 सप्टेंबरला जालना इथे बसू आम्ही।